रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत भारत वर्स्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. लेखिका सुधा मूर्ती. सोमवार म्हणजे आठवड्याचा पहिलाच दिवस आणि आमच्या ऑफिसातील कमालीच्या धावपळीचा दिवस. आलेली सगळी ईमेल्स आणि कागदपत्रे निकालात काढायची, मीटिंग्स घ्यायच्या, अपॉइंटमेंट्स लिहून आमच्या सर्व डायऱ्या भरून जातात. 2 अपॉइंटमेंट्समधल्या वेळेत नेमके काही उपटसुंब भेटायला येतात. सोमवारची सकाळ म्हणजे सेक्रेटरी लोकांची खरी गडबड उडून जाते. त्यांचे अक्षरशः घामटे निघते. पण परत पुढचा रविवार उजाडण्यासाठी हा सोमवार तर आधी पार पाडावाच लागतो. असाच एक सोमवार माझ्या अजून स्मरणात आहे. मी माझे ईमेल्स वाचून त्यांना उत्तरे पाठवण्याच्या गडबडीत होते. इतक्यात माझ्या सेक्रेटरीने निरोप सांगितला. 2 व्यक्ती आधी वेळ न ठरवताच भेटायला आल्या होत्या. मग मी सेक्रेटरीला विचारलं, त्यांनी अपॉइंटमेंट घेतली नाही म्हणतेस आणि मग तरी कसं काय तू त्यांना मला भेटायला पाठवते आहेस? एवढं काय महत्त्वाचं काम आहे? माझ्या ऑफिसातील कर्मचारी उगीच भलत्या सलत्या कोणालाही नीट चौकशी केल्याशिवाय माझ्याकडे कधीच पाठवत नाहीत. माझी सेक्रेटरी हलक्या स्वरात म्हणाली, मॅडम, एक माणूस खूप म्हातारा आणि अशक्त आहे आणि दुसरा मध्यमवयीन आहे. त्यांचं म्हणणं असं की त्यांचं फार महत्त्वाचं काम आहे आणि ते बराच वेळ तुमची भेट घेण्यासाठी थांबले आहेत. म्हातारी माणसं अनेकदा असहाय्य असतात, त्यामुळे मी त्यांना भेटायला बोलवलं. ते दोघे आत येऊन माझ्यासमोर बसले. त्यातील म्हातारा माणूस 70 वय पार केलेला असावा. तो अशक्त, थकलेला आणि चिंताग्रस्त दिसत होता. त्याच्याजवळ एक जुनाट फाटकी धुपटी होती. त्याची अवस्था फार दयनीय दिसत होती. त्याच्याबरोबर तो मध्यमवयीन माणूससुद्धा चिंतित दिसत होता. मी तात्काळ विषयाला हात घातला. बोला, काय काम आहे? त्यावर तो म्हातारा माणूस नुसता मूकपणे त्या दुसऱ्या माणसाकडे पाहत राहिला. तो दुसरा माणूस म्हणाला, मॅडम, हा म्हातारा एका बस स्टॉपपाशी बसून होता. त्याला कुणीच नाही आहे. त्याला आधाराची गरज आहे. दुर्दैवाची गोष्ट की त्याच्याकडे काही पैसेसुद्धा नाहीत. त्या मध्यमवयीन माणसाचा आणखीही बरंच काही स्पष्टीकरण देण्याचा विचार चालला होता. असे बरेच लोक मला भेटतात. सरळ मुद्द्याचं बोलण्याऐवजी उगीच इकडचं तिकडचं बोलत राहतात. त्यांना जे काही हवं असतं ते सरळ सरळ कधीच सांगत नाहीत. मला या अशा गोष्टींची आता खूप सवय झाली आहे. म्हणून मी अनेकदा थोडं तुटक वाटलं तरी चालेल, पण त्यांना मध्येच थांबवून त्यांचा मुद्दा मांडायला सांगते. मग मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? मी सरळच विचारलं. मी तुमच्या कार्याविषयी पुष्कळ वाचलंय. तुम्ही या म्हाताऱ्या माणसाला मदत करावी असं मला वाटतं. तुम्हाला कोणी नातेवाईक आहे का? मी त्या म्हाताऱ्याला विचारलं. त्याचे डोळे पाण्याने भरून आले. तो हळू आवाजात म्हणाला, नाही, मला कुणीच नाही. तुमचे कुटुंबीय? त्यांचं काय? नाही, मला कुणीच नाही. तुम्ही याआधी कुठे काम करत होता? मी त्याला आणखीही बरेच प्रश्न विचारले व त्याने त्यांची समाधानकारक उत्तरे दिली. मला त्या म्हाताऱ्या माणसाविषयी फार वाईट वाटलं. त्याच्याजवळ पैसा नव्हता, मदतीचा हात पुढे करणारं कोणी नव्हतं. फार दुर्दैवी कहाणी होती. एका वृद्धाश्रमाची मला चांगली माहिती होती. आमचे व त्यांचे अनेकदा संबंध येत असत. मी त्यांना लगेच फोन केला व एका म्हाताऱ्या माणसाला काही काळासाठी तेथे पाठवत असल्याचं सांगितलं. त्याची काही दुसरी व्यवस्था होईपर्यंत तो मध्यमवयीन माणूस म्हणाला, काळजी करू नका, मी स्वतः यांना तिकडे नेऊन सोडीन आणि मग तिथूनच मी माझ्या ऑफिसला जाईन. त्यानंतर ते दोघे निघून गेले. थोड्याच वेळात मी माझ्या कामात बुडून गेले. भेटायला येणारी माणसे, बिलं, पावत्या, अंदाजपत्रके असं बरंच काम होतं. मी त्या म्हाताऱ्या माणसाविषयी विसरले मात्र नव्हते. मधूनच कधीतरी मी त्या वृद्धाश्रमात फोन करून त्याची चौकशी करत असे. त्याचं तिथे व्यवस्थित चाललं होतं. अर्थात त्याच्याविषयी आणखी काही विचार करायला मला वेळ पण नव्हता. मी दरमहा त्या वृद्धाश्रमाला न चुकता पैसे मात्र पाठवत होते. एक दिवस त्या वृद्धाश्रमांच्या संचालकांचा मला फोन आला. तो म्हातारा माणूस फार आजारी होता. त्याची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यांनी त्याला हॉस्पिटलात दाखल केलं होतं. त्यांनी मला संध्याकाळी भेटायला बोलवलं होतं.
मी संध्याकाळी हॉस्पिटलात त्या म्हाताऱ्या माणसाला भेटायला गेले. तो खरोखरच फार अत्यवस्थ होता. त्याची प्रकृती इतकी गंभीर होती की डॉक्टरांच्या मते त्यांचे काही आता फार दिवस उरले नव्हते. या अशा अवस्थेत तो कुणाला तरी भेटण्याची इच्छा व्यक्त करील असं मला वाटलं. स्वतःची मुलं नसली म्हणून काय झालं? पुतण्या, नाहीतर भाचा, बहीण, भाऊ, निदान एखादा मित्र. त्याच्या प्रकृतीविषयी आता कुणाला कळवायचं? मी त्याला विचारलं, तुम्हाला कुणाला भेटायची इच्छा आहे का? तुम्ही म्हणाल त्याला आम्ही बोलवून घेऊ. तुमच्याकडे कोणाचा नंबर आहे का? त्याने थरथरत्या हाताने मला एक नंबर लिहून दिला. आम्ही त्या नंबरावर फोन केला आणि तो म्हातारा माणूस फार गंभीररित्या आजारी असल्याचं त्या फोनवरील माणसाला सांगितलं. काही वेळानंतर कोणीतरी माणूस त्याला भेटायला आला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. तो येता क्षणीच तडक त्या म्हाताऱ्या माणसाला भेटायला गेला. मी या दुसऱ्या माणसाला नक्कीच कुठेतरी पाहिलं होतं. मी स्मरणशक्तीला खूप ताण देण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. त्या म्हाताऱ्या माणसाला भेटायला आलेला माणूस आपल्याला ओळखीचा का वाटतोय ते काही केल्या लक्षात येईना. कदाचित मला प्रवासात भेटलेल्या एखाद्या माणसासारखा तो दिसत असावा. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले. त्यांच्याकडून कळलं त्या म्हाताऱ्या माणसाचा अंत झाला होता. माझी त्या म्हाताऱ्याशी काही ओळख नव्हती, त्याच्याशी काही संबंध नव्हता, पण तरीही मला फार वाईट वाटलं. थोड्याच वेळात त्या म्हाताऱ्या माणसाला भेटायला आलेला माणूस बाहेर आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो न बोलता तेथील बाकावर बसला. ती जागा फार सुनसान होती. मनावर उगीचच दडपण येत होतं. आश्रमाचे संचालक, तो माणूस आणि मी त्या वेटिंग रूममध्ये बराच वेळ बसून होतो. सगळे उपचार पूर्ण होण्यास खूप वेळ लागणार होता. त्या अपरिचिताने विचारलं, त्यांच्याजवळची बॅग कुठे आहे? कुठली बॅग? ते अनाथ आश्रमात येताना एक जुनी बॅग घेऊन इकडे आले होते, तो म्हणाला. आता मी चमकले. त्या म्हाताऱ्या माणसाकडे एक बॅग होती हे या अपरिचित माणसाला कसं माहीत? मी पिऊनला आश्रमात पाठवून ती बॅग मागवून घेतली. ती बॅग दिसताच तो अपरिचित ती उघडण्यासाठी पुढे सरसावला, पण मी त्याला तसं करू दिलं नाही. तुम्ही तुमची ओळख आधी पटवा, त्याशिवाय मी तुम्हाला ही बॅग उघडू देणार नाही. तुम्ही त्यांचे कोण? या बॅगेविषयी तुम्हाला कशी काय माहिती? असे प्रश्न विचारताच तो फार अस्वस्थ झाला. एका स्त्रीने आपल्याला असे प्रश्न विचारलेले कदाचित त्याला आवडले नसावेत. भारतात जर एखाद्या स्त्रीने पुरुषाला अडचणीत आणणारे प्रश्न विचारले तर ते त्याला आवडत नाही. पुरुषांनी काहीही केलं तरी त्याबद्दल त्यांना जाब न विचारणाऱ्या स्त्रियाच त्यांना आवडतात. नशिबाने हे चित्र आता हळूहळू पालटत चाललं आहे. त्यांना या वृद्धाश्रमात मीच सोडून गेलो होतो, तो माणूस म्हणाला. तुम्ही कोण आहात? आता माझी उत्सुकता वाढली होती. मी त्यांचा मुलगा. मला ते ऐकून किती धक्का बसला असेल याची कल्पना कोणालाही सहज करता येईल. आता मला नीट आठवलं. एका सोमवारी सकाळी हाच माणूस त्या म्हाताऱ्या माणसाला घेऊन माझ्या ऑफिसात आला होता व हे गृहस्थ आपल्याला बस स्टॉपवर भेटल्याची थाप त्याने मारली होती. मी फार संतापले. तुम्ही त्यावेळी माझ्याशी खोटं का बोललात? मी त्याला रागानं विचारलं. त्याच्याकडे सांगण्यासाठी कहाणी तयारच होती. काय सांगू? माझ्या घरी खूप अडचणी आहेत, तो म्हणाला. माझ्या पत्नीला माझे वडील आवडत नसत. तिनं मला सरळच सांगितलं, एकतर मी या घरात राहील, नाहीतर तुमचे वडील तरी. तुम्ही आमच्यापैकी एकाला निवडा. त्यावेळीच मी तुमच्या या फाउंडेशनबद्दल वाचलं होतं. मला वाटलं काही पैसे खर्च न करताच आपला जर प्रश्न सुटून जात असेल तर काय हरकत आहे. त्यानंतर असंही कबूल केलं की त्याचं राहतं घर त्याच्या पत्नीच्या मालकीचं होतं, त्यामुळे त्याच्यापुढे दुसरा काहीही पर्याय नव्हता. हे ऐकून मला खूपच राग आला, चीड आली की मी नुसती अस्वस्थ झाले तेच मला समजेना. वा वा वा, तुमचा प्रश्न सोडवण्याची काय ही कमाल पद्धत, मी म्हणाले. आम्ही अनाथांना मदत करतो हे खरं आहे, पण स्वतःची मुलं बाळं असलेल्या अनाथांना नव्हे. यथावकाश ती बॅग उघडण्यात आली. त्यात जुन्या कपड्यांचे 3 जोड होते, काही औषधं होती आणि एका बँकेचे पासबुकही होते. मी ते पासबुक उघडलं आणि अक्षरशः हतबद्ध झाले. त्या म्हाताऱ्या माणसाच्या बचत खात्यात 1 लाखाहून जास्त रक्कम जमा होती.
त्या खात्यावर वारसाच्या नामनिर्देशनाची सोय होती व त्या वृद्ध माणसाने वारस म्हणून आपल्या ह्याच मुलाचे नाव लिहिलेले होते. ज्या मुलाने त्यांना घरातून आणून वृद्धाश्रमात टाकले होते त्याच मुलाचे नाव होते. आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवून घेण्यात यावे म्हणून याच मुलाने खुशाल त्यांना निराधार असहाय म्हणून घोषित केले होते. आणि आता तोच मुलगा आपल्या वडिलांच्या पैशावर खुशाल हक्क सांगायला तयार होता. आणि त्या वृद्ध माणसाचं तरी काय? आपल्या मुलाने आपला सांभाळ केला नाही, आपण निराश्रित निराधार आहोत असं त्याने आपल्याकडून खोटं वदवून घेतलं. आणि तरीही आपल्यानंतर आपला पैसा त्या मुलाला मिळावा अशी त्या म्हाताऱ्याची इच्छा होती. ज्या वृद्धाश्रमाने आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दिवसात आपल्याला सहारा दिला त्या आश्रमाला ती रक्कम देणगी म्हणून द्यावी असं त्याच्या मनात सुद्धा आलं नाही. पाश्चात्य देशांमध्ये जेव्हा वृद्ध लोकांना आश्रमात किंवा हॉस्पिटलमध्ये मृत्यू येतो तेव्हा त्यांनी आपली संपत्ती मृत्यूनंतर त्या वृद्धाश्रमाला नाही तर हॉस्पिटलला द्यावी असं मृत्यूपत्रात नमूद केलेलं असतं. आपल्याप्रमाणे इतर वृद्धांनाही त्यातून मदत मिळावी या भावनेतून ते केलेलं असतं. ते आपली संपत्ती आपल्या मुलांची नावे कधीही सोडून जात नाही आणि मुलंही तशी अपेक्षा ठेवत नाहीत. पण आपल्या भारतात पौवार्त्य व पाश्चात्य जगांमधील जेवढं म्हणून काय वाईट आहे तेवढंच नेमकं आपण घेतलं आहे. इथं मुलं वृद्धाकाळात आपल्या आईवडिलांना टाकून देतात आणि आईवडीलही जनरीतीप्रमाणे आपली सर्व संपत्ती त्याच मुलांच्या नावे ठेवतात. केवळ काही हजार रुपयांसाठी तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी हे सारं ढोंग केलं. शरम वाटली पाहिजे तुम्हाला. मी त्याला खूप रागावले आणि असं करून तुम्ही फार वाईट उदाहरण घालून ठेवलं आहे. आता यानंतर कधी एखाद्या खरोखरच्या निराधार व्यक्तीने आमच्याकडे मदत मागितली तरीसुद्धा ती द्यायची की नाही याचा आम्हाला विचार करावा लागेल. कदाचित आम्ही त्याला मदत करताना कचरू. तुमच्यासारख्या लोकांची आठवण आम्ही कधीच विसरणार नाही. माझे हे शब्द ऐकून त्याने शरमेने मान खाली घातली होती.